निगेटिव्ह पेरेंटिंग थोडासा विचित्र शब्द आहे, परंतु ऐकायलाही विचित्र आहे. परंतु आजकाल काय जाणवत आहे, की आपण, मी पण पालक आहे, आपण आपल्या मुलांविषयी कुठलीच निगेटिव्ह गोष्ट ऍक्सेप्ट करायला, ऐकायला तयार नाहीये. ते सत्य असलं तरी आपण त्याच्यातून वेगळ्याच गोष्टी काढतो. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला काही शिक्षक सांगतात, की तुमचा मुलगा असं चुकीचं वागतो, तसं करतो, की आपण त्या शिक्षकांना दूषण देतो. किंवा जर त्यांनी सांगितलं नाही, तर तुमच्या लक्षात येतंय का, हे आपल्या पाल्याचंच नुकसान आहे. किंवा अगदी आपल्या घरातल्यांनी जरी आपल्या मुलाविषयी एखादी निगेटिव्ह गोष्ट सांगितली, तर मला असं वाटतं, की ती आपण आपल्याकडे ठेवूया. आपण तो बदल त्याच्यात आणता येतोय का ते बघूया. आणि खरोखर जर ते चुकीचं असेल, तर मला तरी असं वाटतं, की इम्प्रूव्ह केलंच पाहिजे. आपल्या लहानपणी काय होतं, आपला कान कोणी धरायचं. आता काय झालंय, आपण इतर कोणाला संधीच दिलेली नाही आपल्या मुलांचे किंवा आपल्या पाल्याचे कान धरायला. आणि मग होईल काय, बिघडेल ना जनरेशन. मग मला असं वाटतं, की आपण थोडंसं लक्ष घालून ह्या निगेटिव्ह पेरेंटिंगला पॉझिटिव्ह पेरेंटिंग केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय?